नमस्कार मित्रांनो. मी तुकाराम भिसे. एम-टी इन्फो मराठी या आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत, की एस-आय-पी की पी-पी-एफ कुठली गुंतवणूक बेस्ट आहे? त्याबद्दल आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत. आपण पी-पी-एफ आणि एस-आय-पी या दोघांमधील थोडंसं कंपॅरिझन बघू. तर मित्रांनो, पी-पी-एफ ही गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे ती थोडी सिक्युअर आहे, पण रिटर्न कमी मिळतात आणि एस-आय-पी मध्ये रिस्क थोडी जास्त आहे, पण रिटर्नही तसे चांगले मिळतात. त्यामुळे आपण आज जाणून घेऊया, की कुठली गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे. नियमितपणे बचत केलेले पैसे वाढवायचे असतील, तर आपल्याला बचतीचे आणि दीर्घकालीन असे अनेक पर्याय आहेत. परंतु त्यातील पी-पी-एफ आणि एस-आय-पी हे 2 दीर्घकालीन पर्याय चांगले आहेत. पी-पी-एफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दोन्ही योजना ह्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहेत. तसेच पी-पी-एफमध्ये गुंतवलेले पैसे तुमचे सुरक्षित आहेत. त्यामध्ये परताव्याची शक्यता जास्त असते. यातून मिळणाऱ्या परताव्याची शाश्वती असते. एस-आय-पीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. बाजारात होणाऱ्या चढ-उतारानुसार यामधील गुंतवणूक ही कमी जास्त होऊ शकते. त्यातील परतावा हा कमी जास्त असू शकतो. मित्रांनो, एस-आय-पीद्वारे तुम्हाला ₹100 पासून सुरुवात करता येते आणि त्यातही कमाल गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा नाही. यामध्ये मॅच्युरिटीची कुठलीही अट नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा पैशाची गरज लागेल, तेव्हा आपण यातून पैसा काढू शकतो. काही योजना आहेत अशा, की त्यामध्ये लॉकिंग पिरियड आहे. तसेच या गुंतवणुकीमध्ये सरासरी आजपर्यंत 12% रिटर्न मिळालेले आहे. आणि पी-पी-एफ बद्दल बोलायचे झाले तर पी-पी-एफमध्ये गुंतवणुकीला थोडी मर्यादा आहे. म्हणजे आपण एका वर्षामध्ये 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो. आणि पी-पी-एफमध्ये 15 वर्षाचा हा लॉकिंग पिरियड असतो. म्हणजे 15 वर्ष रक्कम आपल्याला काढता येईल. यामधील इंटरेस्ट रेट हा फिक्स असतो. तसा तो फिक्स नसतो, कारण प्रत्येक 3 महिन्याला त्यामध्ये काही बदल केले जातात. परंतु 7 ते 8% च्या मध्ये हा रेट असतो. तसेच म्युच्युअल फंड आणि पी-पी-एफ या दोन्हीही योजनेमध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाउंडिंग इंटरेस्टचा फायदा होतो. आता दोन्हीमध्ये कशातून आपल्याला अधिक फायदा होतो, याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मित्रांनो, आपण जर या दोन्ही योजनेमध्ये दर महिन्याला ₹5,000 ची गुंतवणूक केली, तर दोन्ही खात्यावर 15 वर्षानंतर ₹9,00,000 जमा होतील. आणि पी-पी-एफमध्ये करंट रेटनुसार जर आपण त्याची मॅच्युरिटी अमाउंट बघितली, तर ती ₹16,27,000 होईल. म्हणजेच आपल्याला ₹7,27,000 त्यावरती इंटरेस्ट मिळेल. आणि म्युच्युअल फंडातील रक्कम ही 12% च्या रेटनुसार पकडली, तर आपल्याला ₹25,22,000 एवढी रक्कम आपली मॅच्युरिटीच्या वेळेला होईल. म्हणजेच 15 वर्षानंतर. तर त्यामध्ये आपल्याला ₹16,22,000 हे फक्त व्याजाचे मिळाले. यामध्ये एस-आय-पीद्वारे गुंतवलेली अमाउंट ही जास्त वाढली. परंतु त्यामध्ये थोडी रिस्क असल्यामुळे आपण आपली गुंतवणूक ही फक्त एस-आय-पीमध्ये न करता पी-पी-एफ आणि एस-आय-पीमध्ये दोन्ही ठिकाणी करावी. तसेच आपल्या रिस्कनुसार आपण त्यामध्ये अमाउंट डिव्हाईड करू शकतो. म्हणजेच कुणाची रिस्क जास्त असेल, तर तो पी-पी-एफमध्ये कमी गुंतवून एस-आय-पीमध्ये जास्त गुंतवू शकतो. तसेच ज्याची रिस्क घेण्याची क्षमता थोडी कमी आहे, तो आपली गुंतवणूक ही एस-आय-पीमध्ये थोडी कमी करून पी-पी-एफमध्ये वाढवू शकतो. आणि मित्रांनो, आपल्याला सांगितलं जातं, की पी-पी-एफमध्ये केलेली गुंतवणूक ही टॅक्स फ्री असते. तसेच मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्येही काही फंड आहेत, त्यामध्येही आपल्याला टॅक्स फ्री बेनिफिट घेता येतात. पण ते म्युच्युअल फंड हे लॉकिंग पिरियडसाठी असतात. म्हणजे कमीत कमी 5 वर्ष, 3 वर्ष अशी गुंतवणूक लॉक केली जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक करण्याचा विचार करा आणि जेवढं होईल तेवढं गुंतवणूक ही लवकरात लवकर सुरू करा. धन्यवाद.